मनातून कपटी आणि मतलबी माणसांची ही 10 लक्षणे. प्रत्येक गोड बोलणारा माणूस मनाने चांगलाच असेल असं नाही. काही लोक चेहऱ्यावर आपलेपणा दाखवतात, पण मनात मात्र स्वतःचा फायदा पाहत असतात. ते तुमच्यासोबत प्रेमाने बोलतात, पण त्यामागे त्यांचा काहीतरी स्वार्थ असू शकतो. अशा लोकांना ओळखणं कठीण असतं, कारण त्यांचा खरा चेहरा लगेच समोर येत नाही. ते तुमच्या चांगुलपणाचा फायदा घेतात आणि गरज संपली की हळूहळू दूर होतात. काही लोक तुमच्यासमोर तुमची स्तुती करतात, पण तुमच्या मागे तुमच्याबद्दल वेगळंच बोलतात. म्हणून फक्त गोड बोलणाऱ्यावर विश्वास ठेवू नका, तर माणसांचं वागणं नीट पहा. कारण माणसाची खरी ओळख त्यांच्या शब्दांपेक्षा त्यांच्या कृतीतून होते. आज जाणून घेऊया अशा कपटी आणि मतलबी माणसांची 10 लक्षणं, जी वेळेत ओळखली तर तुम्ही स्वतःला अनेक त्रासांपासून वाचवू शकता. 1. काम असेल तेव्हाच गोड बोलतात. काही लोक तुमच्याशी खूप प्रेमाने बोलतात, पण फक्त त्यांचं काही काम असेल तेव्हाच. त्यांना तुमची आठवण येते, ती त्यांच्या गरजेच्या वेळी. काम झालं की त्यांचा फोन, मेसेज आणि आपलेपणा सगळं अचानक कमी होतं. तुम्ही अडचणीत असताना मात्र ते तुमच्यासाठी वेळ काढत नाहीत. अशा व्यक्तीला तुमच्यापेक्षा तुमच्याकडून मिळणारा फायदा महत्त्वाचा असतो. त्यामुळे प्रत्येक गोड बोलणाऱ्या व्यक्तीला आपलं समजू नका. त्यांचं वागणं गरज नसतानाही तसंच आहे का ते पहा. कारण खरं नातं फक्त कामापुरतं नसतं. मनापासून जोडलेली व्यक्ती तुमची आठवण फक्त स्वतःच्या गरजेच्या वेळी काढत नाही. ज्याला तुमची किंमत आहे तो तुमची गरज नसतानाही तुमच्यासोबत राहतो. 2. तुमच्यासमोर एक आणि मागे दुसरंच बोलतात. कपटी माणसांची सर्वात मोठी ओळख म्हणजे त्यांचं बोलणं समोर आणि मागे वेगळं असतं. तुमच्यासमोर ते तुमची खूप स्तुती करतील, तुमच्याशी खूप आपुलकीने वागतील, पण तुम्ही नसताना त्याच व्यक्तीबद्दल वेगळंच बोलतील. अशा लोकांवर कितीही विश्वास ठेवला तरी ते कधी ना कधी आपला खरा रंग दाखवतात. त्यामुळे कोण तुमच्यासमोर काय बोलतं यापेक्षा तुमच्या अनुपस्थितीत तुमच्याबद्दल कसं बोलतं हे महत्त्वाचं आहे. कारण खरा माणूस तुमच्यासमोर आणि तुमच्या मागे एकसारखाच असतो. प्रत्येक गोड शब्दाला खरं प्रेम समजू नका. माणसाची खरी ओळख त्याच्या सातत्यपूर्ण वागण्यातून होते. जो तुमच्यासमोर तुमची स्तुती करतो आणि मागे तुमची निंदा करतो, त्याच्यापासून अंतर ठेवणं चांगलं. 3. तुमच्या चांगुलपणाचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर करतात. तुम्ही मनाने चांगले आहात, मदतीला धावून जाता आणि कोणाला नाही म्हणायला तुम्हाला कठीण जातं. हे काही लोक ओळखतात. मग ते तुमच्या चांगुलपणाला तुमची कमजोरी समजू लागतात. प्रत्येक वेळी तुमच्याकडून मदत घेतात, पण तुमच्यासाठी गरजेच्या वेळी मात्र गायब होतात. तुम्ही नकार देत नाही म्हणून ते वारंवार तुमच्यावर त्यांच्या गरजा लादतात. हळूहळू तुम्हाला जाणवतं की नातं नाही तर तुमचा फायदा घेतला जात आहे. म्हणून चांगलं मन ठेवा, पण प्रत्येकासाठी स्वतःला सतत उपलब्ध ठेवू नका. मदत करणं चांगलं आहे, पण स्वतःचं नुकसान करून मदत करणं योग्य नाही. तुमच्या चांगुलपणाची किंमत ओळखणाऱ्या व्यक्तींना तुमच्या आयुष्यात जागा द्या. कारण चांगुलपणा जपा, पण त्याचा गैरफायदा घेणाऱ्या लोकांपासून स्वतःला नक्की जपा. 4. तुमचं यश पाहून मनापासून आनंदी होत नाही. तुम्ही आयुष्यात काहीतरी मिळवलं, पुढे गेलात किंवा तुमचं कौतुक झालं की खऱ्या मनाने आनंद व्यक्त करणारी व्यक्ती तुमची असते. पण मतलबी माणूस तुमचं यश पाहून वरून कौतुक करेल, पण मनातून मात्र अस्वस्थ होईल. तो तुमच्या यशाची दुसऱ्यांशी तुलना करेल किंवा तुमचं यश छोटं दाखवण्याचा प्रयत्न करेल. तुम्हाला मिळालेल्या संधींमध्येही तो उणिवा शोधेल. तुमचं कौतुक झालं की विषय बदलणं, टोमणे मारणं किंवा तुमच्यात कमीपणा दाखवणं अशी त्याची वागणूक असू शकते. कारण त्याला तुमची प्रगती पाहून आनंद नसतो, तर स्वतःची तुलना सुरू होते. तुमचं यश त्यांच्यासाठी प्रेरणा नसून स्पर्धा बनतं. म्हणून कोण तुमच्या आनंदात मनापासून आनंदी होतं आणि कोण फक्त वरवर कौतुक करतं हे ओळखा. कारण तुमच्या यशात मनापासून आनंद मानणारा माणूसच खऱ्या अर्थाने तुमचा असतो. 5. तुमच्या कमकुवत गोष्टींचा गैरफायदा घेतात. तुम्ही विश्वासाने एखाद्या व्यक्तीला तुमची कमजोरी, भीती किंवा वैयक्तिक समस्या सांगता, तेव्हा ती गोष्ट सुरक्षित ठेवणं ही त्या व्यक्तीची जबाबदारी असते. पण मतलबी माणूस तुमच्या याच कमकुवतपणाचा नंतर स्वतःच्या फायद्यासाठी वापर करू शकतो. तुम्ही कोणत्या गोष्टीला घाबरता, कोणत्या गोष्टींनी दुखावता हे समजल्यावर तो त्याच गोष्टीचा वापर तुमच्यावर दबाव आणण्यासाठी करू शकतो. कधी तुमचं गुपित इतरांना सांगेल, तर कधी रागाच्या वेळी त्याच गोष्टी तुमच्यासमोर काढेल. त्यामुळे प्रत्येकाला आपल्या मनातील सगळ्या गोष्टी सांगण्याची गरज नसते. विश्वास ठेवा, पण समोरची व्यक्ती तो विश्वास जपेल का हे आधी पहा. तुमच्या कमकुवतपणाला समजून घेणारा माणूस तुम्हाला सुरक्षित वाटू देतो. जो तुमच्या कमजोरीचा आधार घेऊन तुम्हाला दुखावतो त्याच्यापासून अंतर ठेवणं शहाणपणाचं आहे.
6. चूक स्वतःची असली तरी दोष दुसऱ्यांवर ढकलतात. कपटी माणूस स्वतःची चूक सहज स्वीकारत नाही. परिस्थिती बिघडली की तो लगेच दुसऱ्याला दोष देण्याचा प्रयत्न करतो. स्वतःच्या चुकीचं समर्थन करण्यासाठी वेगवेगळी कारणं सांगतो. कधी तुमच्यावर आरोप करून स्वतः निर्दोष असल्याचं दाखवतो. अशा व्यक्तीसोबत प्रत्येक गोष्टीत वाद निर्माण होण्याची शक्यता असते, कारण त्याला सत्य स्वीकारण्यापेक्षा स्वतःची प्रतिमा वाचवणं महत्त्वाचं वाटतं. पण चूक मान्य करणं ही कमजोरी नसून प्रामाणिकपणाची निशाणी आहे. मनाने स्वच्छ असलेला माणूस चूक झाली तरी ती स्वीकारतो आणि सुधारण्याचा प्रयत्न करतो. म्हणून नेहमी इतरांनाच दोष देणाऱ्या व्यक्तीपासून सावध राहा, कारण स्वतःची चूक मान्य न करणारा माणूस उद्या तुमच्यावरही खोटा दोष टाकू शकतो. 7. गरज संपली की तुमच्याकडे दुर्लक्ष करतात. मतलबी माणसाला तुमची आठवण तेव्हाच येते जेव्हा त्याला तुमची गरज असते. काम असेल तेव्हा फोन, मेसेज आणि गोड बोलणं सुरू होतं, पण काम पूर्ण झालं की अचानक त्याचं वागणं बदलतं. तुमचा फोन उचलायला वेळ नसतो आणि तुमच्या मेसेजला उत्तर द्यायलाही वेळ नसतो. तुम्ही कितीही मदत केली तरी त्याला त्याची किंमत नसते, कारण त्याच्यासाठी नात्यांपेक्षा स्वतःचा फायदा महत्त्वाचा असतो. अशा व्यक्तीच्या वागण्यामुळे तुम्हाला वारंवार वापरलं गेल्यासारखं वाटू शकतं. म्हणून कोण तुमच्याशी फक्त गरजेपुरतं जोडलेलं आहे हे ओळखा. खरं नातं गरज संपल्यावर संपत नाही, पण मतलबी नातं गरज संपताच बदलतं. 8. तुमच्यात आणि इतरांमध्ये गैरसमज निर्माण करतात. कपटी माणूस स्वतःचा फायदा साधण्यासाठी दोन व्यक्तींमध्ये गैरसमज निर्माण करू शकतो. एका व्यक्तीची गोष्ट दुसऱ्याला वेगळ्या पद्धतीने सांगतो. तुमच्याबद्दल कुणाला काहीतरी सांगून आणि त्याच व्यक्तीबद्दल तुम्हाला काहीतरी सांगून तो दोघांमध्ये दुरावा निर्माण करतो. सुरुवातीला तुम्हाला त्याचं वागणं लक्षातही येत नाही, पण हळूहळू जवळची माणसं तुमच्यापासून दूर जाऊ लागतात. अशा वेळी प्रत्येक गोष्ट ऐकून लगेच विश्वास ठेवण्यापेक्षा संबंधित व्यक्तीशी थेट बोलणं महत्त्वाचं आहे, कारण इतरांनी सांगितलेल्या गोष्टीवरून नाती तोडणं योग्य नाही. कोणीतरी मुद्दाम तुमच्यात भांडण लावत आहे का हेही पहा, कारण खरा माणूस नाती जोडतो, तर कपटी माणूस नात्यामध्ये गैरसमज निर्माण करून स्वतःचा फायदा करून घेतो. 9. स्वतःची चूक लपवून नेहमी स्वतःला बरोबर दाखवतात. काही लोकांना स्वतःची चूक मान्य करणं खूप कठीण जातं. परिस्थिती काही असो, ते स्वतःला नेहमी बरोबर सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात. चूक समोर आली तर विषय बदलतात किंवा दुसऱ्याच्या चुका काढायला सुरुवात करतात. कधी स्वतःची बाजू मजबूत करण्यासाठी अर्धवट सत्य सांगतात. अशा व्यक्तीसोबत वाद घातला तरी सत्य स्वीकारलं जाईलच असं नाही, कारण त्यांच्यासाठी सत्यापेक्षा स्वतःला योग्य दाखवणं महत्त्वाचं असतं. प्रामाणिक व्यक्ती मात्र चूक झाली तरी ती स्वीकारते आणि त्यातून शिकते. त्यामुळे फक्त गोड बोलणं नाही, तर चूक झाल्यावर समोरची व्यक्ती कशी वागते हेही पहा, कारण स्वतःची चूक मान्य करण्याचं धैर्य ज्याच्यात नाही त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवणं धोक्याचं ठरू शकतं. 10. तुमच्या विश्वासाचा फायदा घेऊन शेवटी तुम्हालाच दुखावतात. तुम्ही एखाद्या व्यक्तीवर मनापासून विश्वास ठेवता आणि तुमच्या आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टी तिच्यासोबत शेअर करता, पण कपटी माणूस त्या विश्वासाची किंमत ठेवत नाही. तुमचं प्रेम, तुमची मदत आणि तुमचा विश्वास यांचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर करतो. गरज असेपर्यंत तुमच्याशी खूप जवळीक ठेवतो आणि काम झालं की तुमचं अस्तित्वही विसरतो. कधी तुमची गुपितं इतरांना सांगतो, तर कधी तुमच्या चांगुलपणाचा तुमच्या विरुद्ध वापर करतो. अशा व्यक्तीपासून दूर जाणं म्हणजे वाईटपणा नाही, तर स्वतःचा स्वाभिमान जपणं आहे. प्रत्येकाला मनात जागा देण्याआधी त्याची कृती पहा, कारण विश्वास हा शब्दांनी नाही तर वेळ आणि वागण्यातून कमवावा लागतो. ज्याने तुमच्या विश्वासाची किंमत ठेवली नाही त्याला पुन्हा पुन्हा तुमच्या आयुष्यात जागा देऊ नका. कपटी आणि मतलबी माणसं ओळखण्यासाठी त्यांचे शब्द नाही तर त्यांचं वागणं पहा. प्रत्येक गोड बोलणारा आपला नसतो आणि प्रत्येक शांत माणूस वाईट नसतो. म्हणून कोणावरही लगेच विश्वास ठेवण्यापेक्षा वेळ द्या आणि त्याची कृती पहा. तुमचा चांगुलपणा जपा, पण त्याचा गैरफायदा घेणाऱ्यांपासून स्वतःला जपा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवीन विषयांसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मंडळी.